आज मला एकटं जायचंय, पप्पा नाही येणार घ्यायला, सोडवायला नाही येणार. आज आळूची पानं आणून ठेवल्यात, म्हणजे रात्री आळूच्या वड्या करणार दीदी आणि मी करणार आहे. काय मी दर गुरुवारी जातो, तुम्हाला माहिती नाही, पण कसं आहे तुम्हाला दरवेळेस सांगतो मी. आणि तिथले फुटेज दरवेळेस का दाखवतो करते आळूवड्या, तिला सगळं मी दिलंय करून. आम्ही भाऊ बहीण काय पण करू शकतो. कशाला मानताय करते उठ. मम्मी म्हणते आळूच्या पानांना टेस्टच नाही, कारण की त्याचा सीझन गेलेला आहे. तर खूप म्हणजे खूप मच्छर आले होते, रात्रभर त्रास दिलेला आहे त्या मच्छरांनी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर परत कॉलेजला जाण्यासाठी आज रेडी झालेलो आहे. आज मला एकटं जायचंय, पप्पा नाही येणार घ्यायला, सोडवायला नाही येणार. आणि आता लवकर निघायला लागेल, कारण की पप्पा नाही सोडवणार म्हणजे उशीर होणं हे फिक्स आहे. कारण खायला पण न्यायचं, जरा ब्रेक टाईममध्ये खायला नको का, मग ते पण घ्यायचं आहे. म्हणून आता निघतो पटकीने, कारण की रिक्षा मिळत नाहीत. मेन म्हणजे रिक्षा भेटते तरी फुल असते, फुल सकाळी, आणि बस पण फुलच असतात. म्हणून आता सीट बेल्ट बांधायला लागणार आहे. आणि आज मला कळालं की सकाळी की भाऊ म्हणजे माझ्या आजोबांनी आज आळूची पानं आणून ठेवल्यात, म्हणजे रात्री आळूच्या वड्या करणार दीदी आणि मी करणार आहे. कारण की मम्मी याच्या आधी तिला सरप्राईज द्यायचंय, बघू कसं होतंय ते आता. 1 hour later. कुठल्या सिरियस टॉपिक वरती हे चाललंय तुमचं? हे का? हा माझा दुश्मन तिकडे. कुठे खरा दुश्मन नाही, हा जिगरी आहे. काय रे, अनसबस्क्राईब करा गाईस. खोपडी तोड साले. मी एवढं चांगलं म्हणतो तुझ्याबद्दल, आणि हा गाईस स्वच्छ मध्ये अनसबस्क्राईब करतो. काय कॉलेजमधून येऊन तर जरा झोपलो होतो मी, जरा डोकं दुखत होतं सगळं. म्हणजे कॉलेजमध्ये तर मज्जाच झाली आज. म्हणजे आज कंटाळा आला ना कॉलेजमध्ये, जरा मूड फ्रेश होता. आणि आता तुम्हाला जसं माहिती, मी दर गुरुवारी जातो, तुम्हाला माहिती नाही, पण कसं आहे तुम्हाला दरवेळेस सांगतो मी. आणि तिथले फुटेज दरवेळेस का दाखवतो, कारण की अशी क्लिप नको सूट हे व्हायला, की म्हणजे नाही का सूट व्हायला की तुम्हाला ती दाखवता नाही आली मला, म्हणून मी सगळे क्लिप्स तुम्हाला दाखवतो. तर दीदी बनवते आता आळूवडी, म्हणजे मी पण तिला मदत करत होतो आता, पण मला खूप गडबड झाली. आता मला मंदिरात लवकर जायचंय, 7च्या आधी पोहोचायचंय मला तिथं. मग आता दीदीच करते आळूवड्या, तिला सगळं मी दिलंय करून. आम्ही भाऊ बहीण काय पण करू शकतो. बात तो सही है. आता आळूवडी पण बनवायला शिकवलंय, म्हणजे पहिल्यांदाच आम्ही बनवलंय हे आळूवडीचं. मम्मीच करते दरवेळेस, पण केले ट्राय, बघू काय होतंय. मम्मी चांगलं म्हणते का बघू, चांगलंच म्हणून चांगले होते, आम्ही शेवटी बनवलेत. मग आता हे आता पटापट करायला लागणार सगळं. आता दीदी म्हणते थोडंसं सामान आणून द्यायचं, ती वाटाणा भात पण करणार त्यासोबत. मग त्याचं सामान आणून देतो तिला, आणि लगेच मंदिरात. A few moments later. मंदिरातून पाहत पडून आलो, आणि डायरेक्टली मी घुसलोय लिफ्ट मध्ये. तुम्हाला कळालंच असेल मी कुठं जातोय. लिफ्टचं बटनच दाबलं नाही, कधी येतोय चौथा मजला.
आता त्याचे पप्पा जवळ असतात त्याच्यामुळे म्हणून तो शांत असतो. नाहीतर मस्ती म्हणजे आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर कळत असेल की कृष्ण आणि निरंजन क्या चीज आहे. बघू आता काय करतात. आली हाय गेट आउट. नो आय विल गेट आउट. त्याला जास्त दाखवायला नको, तो काय पण कमी टाकतो. कशाला मांडताय कशाला. व्हिडिओ चालू झाला की यांना लय भांडणं सुचतात. नाही लागलं अजून, काहीच लागलं नाहीये, उगाच चाललेलं आहे. असं चपकवलं पाहिजे ना कृष्णाला. अभी मजा आएगा ना भिड़ो. अरे काय चाललंय. करते उठ. Please don't post this. You don't know I am the editor. 1 hour later. आताच कृष्णाच्या घरून घेऊन आलेलो आहे आणि घरी बघतोय तर आळूच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. आळूच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. मम्मी तर ती तिचं काम संपलेलं आहे. दीदी फक्त याच्यावर नजर ठेवते. मम्मी म्हणते आळूच्या पानांना टेस्टच नाहीये कारण काय. मम्मी म्हणते आळूच्या पानांना टेस्टच नाही कारण की त्याचा सीझन गेलेला आहे. पण भावना म्हणजे माझ्या आजोबांना खूप इच्छा झाली खायची म्हणून केल्या. पहिल्यांदा केल्या दीदी आणि मी, पण सक्सेसफुल झालं. आता खायचं. तर डिनर तर झालेलं आहे आणि मम्मीने फायनली बेडरूममध्ये फास्ट कार्ड लावलं कारण की काल तर खूप मच्छर आले होते. रात्रभर त्रास दिलेला आहे त्या मच्छरांनी. काय तरी मला मला सगळं 4 वाजताच जाग आली. 4च्या नंतर झोपलोच नाही मी आणि कारण फक्त मच्छर चावत होते. मग ते मच्छरांचं तर जाऊ दे, असं डोकं इरिटेट होतं म्हणून आज फास्ट कार्डच लावलं आणि असे डझनभर मच्छर निघाले. कुठून यायला लागलं काय माहिती एवढे मच्छर. तर आज पण मम्मी पेरू खायचा सिलसिला चालू ठेवणार आहे. मम्मी पेरूच कापते तिकडं. पप्पा आणतात. मम्मी फरमाईश करते की पेरू खायच्यात म्हणून आणि पप्पा पेरू आणतात पण. मग आता त्यात आम्ही पण हिस्सेदार आहेत. तर पेरू खायचं आहे आता. आणि मग आजचं तर तुम्हाला सांगायचं राहिलं, आळूच्या वड्या इतक्या छान झाल्या होत्या, इतके छान झाले त्या. आम्ही बनवले होते ना, छानच झाले. सगळ्यांना आवडल्या. म्हणजे आम्ही बनवले होते म्हणून आम्हालाच आवडल्या असं नाही, पण सगळ्यांना आवडल्या. रेसिपी शेअर करता आली नाही कारण की लवकर बनवलं पप्पांच्या भीतीने. तर इथंच ब्लॉग एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. टिल देन बाय बाय.